नमस्कार, मी गणेश. तुमचे पॉपटॉक या चॅनलमध्ये या एपिसोडमध्ये स्वागत आहे. म्हणजे आपल्या या चॅनलवर नेहमी अलग अलग घटना असतात. आज एक नवीन म्हणजे जी घडलेली घटना आहे ती घेऊन आलेलो आहे. ही जी घटना ऐकली तुम्ही तर अक्षरशः मनाला धक्का लागतो की असं कसं होऊ शकतं. घटना सुनायच्या पहिले मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण अशाच नवीन नवीन घटना, ज्या क्रिमिनल घटना असतात आणि ज्या काही खरोखर एक चेंजेस असतात, नवीनच ऐकायला भेटतात, या घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाही, पण यामुळे फायदा हा होतो की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला याचा नोटिफिकेशनमध्ये आमचा व्हिडिओ लगेच तुम्हाला येतो, तुम्ही बघू शकता. तर चला, तुमचं या एपिसोडमध्ये स्वागत आहे. चला कहाणीला सुरुवात करूया. घटना आहे राजस्थानमधली. राजस्थानमधील ही घटना आहे. राजस्थानमध्ये बांसवाडा डोंगरपूरमध्ये ही घटना घडलेली आहे. एका महिलेने जवळपास 32 पुरुषांच्या संग लग्न केलेलं आहे. लग्न कसं झालं, काय झालं आणि तिनं या 32 पुरुष संघ काय केलं, ही सर्व घटना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एक जाताना अजूनही सांगतो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. राजस्थानमध्ये मुलींची संख्या कमी आहे. एरवी तर आता सध्या मुलींची संख्या कमीच आहे. मुलांना म्हणजे मुली भेटणं सध्या मुश्किल आहे. जसं की मुलाकडे जर गेलं तर मुलींना चांगला वर पाहिजे आणि मुलींना चांगलं वर पाहिजे तर मुलांना चांगली वधू पाहिजे. चांगली म्हणजे कशी, की मुलांना दिसायला सुंदर वगैरे अशी, म्हणजे मुलांच्या मनात भरलेलं आहे. पण तसं काय, मुलांना चांगली वधू पाहिजे, जशी की ती शिकलेली पाहिजे, चांगली दिसायला पाहिजे असं वाटतं. परंतु काल मुलं हे सर्व नसतानाही मुली बघतात. आजकाल तर मुलांना आडाणी मुलगी सुद्धा चालते, कारण मुलींची संख्या ही खूपच कमी झालेली आहे, पण तीही लवकर भेटत नाही. तसंच मुलींचं सुद्धा तेच आहे. ज्या मुली असतात त्या मुलींनाही चांगला वर भेटावा असं वाटतं, पण कधी कधी काय होतं की चांगली मुलंही भेटत नाही. तर चला आपण आता बघूया. राजस्थानमध्ये याच गोष्टीवर अवलंबून ही एक घटना झालेली आहे, जे की एका महिलेने 32 पुरुषांसंग लग्न केलेले आहे. आता घटना आपण सविस्तरपणे बघूया. राजस्थानमध्ये बांसवाडा या भागामध्ये मुलींची संख्या खूपच कमी आहे. येथे एका पुरुषाचं लग्न झालं की दुसऱ्यांदा त्याला जर लग्न करायचं म्हटलं तर त्याला मुलगी भेटणेच मुश्किल, कारण इथे मुलीची संख्या खूपच कमी. इथे अडाणी मुलगी सुद्धा भेटणे मुश्किल आहे. जी शिकलेली नाहीये ती सुद्धा भेटणे मुश्किल आहे. तर चला, ह्या बांसवाड्यामध्ये काय झालं, काय होतंय. या बांसवाडा पोलीस स्टेशनमध्ये, राजस्थानमध्ये या बांसवाडा इलाक्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अशा भरपूर घटना ऐकायला भेटतात. अशा भरपूर घटना झालेल्या आहेत की काही मुली लग्न झालं आणि लग्न झालं की लगेच काही कारणास्तव घरी आपल्या माहेरी जातात, परत येतच नाही. आणि मग नंतर काय होतं, या मुलांना जर दुसऱ्यांदा लग्न करायचं म्हटलं तर मुलगी भेटणंच मुश्किल होते. मुलगी भेटतच नाही, कारण खूप. आणि मग त्या तिथे काही दलाल असतो, लग्न लावले जातात आणि लग्न लावल्याच्या नंतर ते खरंच लग्न त्या दोघांचं जे जोडपण ते खरंच कायम टिकणार असतं का, किंवा ते टिकतं का, असं काहीही होईल हे काहीही सांगता येत नाही. तर राजस्थानमधील या महिलेनं 32 पुरुषांसंग असं लग्न लावलं की तिने ओळख करून घेतली त्या लोकांसोबत, आणि ओळख करता करता त्या फॅमिलीशी ओळख करून घेतली आणि तिनं लग्न लावण्यास अशी सुरुवात केली. मग लग्न लावता लावता ती काय करायची, लग्न लावलं की त्या नवऱ्याला सोडून द्यायची आणि लगेच दुसरा नवरा बघायचा, त्याच्या संग लग्न करायचं. असं तब्बल भरपूर दिवस होत गेलं, वर्ष होत गेलं. तर म्हणजे असं करता करता त्या महिलेने जवळपास 32 लोकांसोबत लग्न लावलं. 32 वेळेस या महिलेला वधू होणं पडलं आणि 32 वेळेस
हिचं लग्न लागलं. राजस्थानमध्ये असं काही ऐकायला भेटतं की काही वधू ज्या लग्न लावतात आणि त्याच रात्री त्या मुलाच्या नातेवाईकाची, मुलाची म्हणजे त्याची आई वगैरे असतील तिचे दागिने घेतात आणि त्याच रात्री लगे काही कारण सांगून माहेराला येतात, तर परत त्या नवऱ्या घरी येतच नाही. असं भरपूर घटना पोलीस स्टेशनमध्ये ऐकायला भेटतात. तशीच पद्धत या महिलेनं हीच प्रकार केलेला आहे की ही महिला म्हणजे लग्न लावते आणि लग्न लावल्याच्या नंतर त्या पुरुषा संघ साध ती जी मधुचंद्रची जी रात आहे तर ती सुद्धा करत नव्हती या पुरुषा संघ. म्हणजे लग्न लावलं की ती काहीतरी कारण सांगायची, तिथले दागिने घ्यायची आणि लगेच माहेरी जायची. असं करत 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 तिनं 32 पुरुषांसंग लग्न लावलं. पण एक आश्चर्याचा धक्का लागणारी गोष्ट आहे की जी म्हणजे 32 पुरुषांसंग तिनं लग्न तर लावलंच, पण घटना अशी समोर येते की तिने कोणत्याच पुरुषासंग एक मधुचंद्र केलेलाच नाही, मधुचंद्राची रात तिने केलेलीच नाही. असं 32 पुरुषासंग झालेली. खरंच ही घटना ऐकल्याच्या नंतर कसं वाटतं, एक वेगळंच. जी महिला 32 पुरुषासंग लग्न लावते आणि एकाही पुरुषासंग तिचं मधुचंद्रची रात घडत नाही, एक खरंच आश्चर्याला धक्का बसणारीच गोष्ट आहे. आपण अशा काही भरपूर घटना बघत असतो, काही क्रिमिनल घटना बघत असतो, ज्या खून, मार, लूटपाट वगैरे भरपूर काही घटना आहेत ज्या क्रिमिनल आहेत. तर त्या घटना आपण या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. तसेच आमचे स्पोर्ट चॅनल सुद्धा आहे, ते चॅनल तुम्ही बघू शकता. जे की लाईव्ह स्पोर्ट असेल, क्रिकेट वगैरे हे सर्व स्पोर्टचे चॅनल ही आम्ही टाकत असतो, कारण आजकाल चॅनलचा स्पोर्टकडे पण जास्त विशेष आहे. तर चला येत्या एपिसोडमध्ये आपण क्रिमिनल घटनेविषयी बघूयात. जी नवीन घटना येईल ती येत्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, तुमची दक्षता घ्या आणि परिवाराची दक्षता घ्या. अशाच घटना, नवीन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन घटना एक चांगल्या प्रकारची जी असेल ती या चॅनलवर आपण अपलोड करू, जी की तुम्ही नवीन ऐकसाल. चला भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये, एक नवीन सच्च्या गोष्टीसोबत, खऱ्या कहाणीसोबत. जय हिंद.